आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामुळे न्यूक्लिअर बजेट अंतर्गत योजनाच्या लाभापासून वंचित जिल्हाधिकारी यांना निवेदन, अन्यथा आयुक्त कार्यालय नाशिक येथे धूळफेक आंदोलन। आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी समाजासाठी योजना महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येतात। धुळे आदिवासी प्रकल्पात न्यूक्लियस बजेट अंतर्गत योजनाचे फॉर्म भरून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सुद्धा जीएसटी बिल देऊन 4 महिने झाले तरी देखील आजपर्यंत मंजूर झालेले प्रकरणे वाटप केले नाहीत। या प्रकरणाला 7-8 महिने झाले असतानाही अद्याप धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, साक्री, शिरपूर, धुळे तालुक्यातील 150 ते 200 लाभार्थी लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थींना आपल्या स्तरावर चौकशी करून लाभ मिळवून द्यावे। आदिवासी समाजाचा कसा सामाजिक व आर्थिक विकास होईल याकडे आणि म्हणून धुळे जिल्ह्यातील सर्व मंजूर झालेले प्रकरणे तात्काळ मिळावे या आशयाचं निवेदन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना देण्यात आले। धुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजाचा सामाजिक व आर्थिक विकासाचा निधी इतरत्र वळवला गेला तर नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे। तरी आम्हाला 8 दिवसाच्या आत आमचे मंजूर झालेली प्रकरणे तात्काळ मिळाले नाही तर आम्ही आदिवासी विकास विभाग आयुक्त, नाशिक आयुक्त कार्यालयावर भिल समाज विकास मंच शिंदखेडा महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या नेतृत्वात तीव्र स्वरूपाचे धूळफेक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। तर काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदार आदिवासी विकास विभाग, नाशिक आयुक्त जबाबदार राहतील। यावेळी भिल्ल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, अशोक धुळकर, तालुकाध्यक्ष बापू ठाकरे, रवींद्र बोरसे, कैलास ठाकरे, अशोक ठाकरे, महेंद्र मालचे, रामभाऊ मालचे, दिलीप मालचे, श्यामदेव भिल आदी उपस्थित होते। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा। दीपक अहिरे, आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब मॅडमांना निवेदन देतोय। आदिवासी विभागामध्ये 1 वर्षापासून जे न्यूक्लिअर बजेटमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी, आदिवासी शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना असतात न्यूक्लिअर बजेटमध्ये। धुळे जिल्ह्यात आम्ही 150-250 पर्यंत टार्गेट असतो। त्या किराणा असेल, मिनी स्टॉल असेल, याच्यासाठी आमचे 8 ते 10 महिने झाले प्रकरण दाखल करायला। आम्ही जीएसटी बिल दिला, परंतु आदिवासी विभाग धुळे यांनी आतापर्यंत आम्हाला प्रकरण 8 ते 9 महिने झाले, प्रकरणातले आतापर्यंत आम्हाला मंजूर झाले असेल। आम्ही जीएसटी बिल दिला, परंतु आम्हाला ते आतापर्यंत देत नाहीत। कारण आम्हाला आता शंका वाटायला लागली का आदिवासी विभागातला पैसा, जो धुळे जिल्ह्यातला पैसा आहे, तो इतरत्र वळला गेला नाही। आणि आमचे जे 25 आमदार आहेत, झाकण जिल्हे आमदार आहेत, आदिवासींच्या कुठल्याही प्रश्नावर ते विषय मांडत नाहीत। म्हणून आमचा राग आम्ही आता सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडमांना निवेदन देऊन आदिवासी विभागातला आमचा जो धुळे जिल्ह्यातला जो न्यूक्लिअर बजेटमध्ये योजना आहेत, आमचे जे मिनी स्टॉल आहेत, किराणा आहेत, हे आम्हाला 8 दिवसात आत मिळाले नाही तर आम्ही नाशिक आयुक्तालयावर धूळफेक आंदोलन करणार। कारण की महाराष्ट्रातला आदिवासी समाजावर महाराष्ट्र शासन आणि आदिवासी विभाग आदिवासींच्या धूळफेक करताय। म्हणून आम्ही आदिवासी आयुक्तावर 8 दिवसात जर आम्हाला प्रकरण भेटले नाहीत तर आम्ही आदिवासी आयुक्त कार्यालयावर आंदोलन करणार। आपली जय जवाहर, जिंदाबाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.